स्वागत आहे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आज बनवणार आहे मी तांदूळाचे खिचे पापड। तर त्याच्यासाठी 2 डब्याचं प्रमाण घेतलं मी पिठाचं, दिसतच असेल तुम्हाला ज्या प्रमाणात करायचं 1 डबा 2 डबा असे मोजून घ्यायचं, कारण जे पाणी करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी गरम ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मोजूनच घ्यावं लागते। तर हे ज्या 2 डब्यांनी मी पीठ घेतलं तांदूळाचं, त्याच 2 डब्यांनी मी पाणीसुद्धा ठेवलं आणि पाणी हे उकळून घेतलं। आता मी गॅस चालू केला। गॅस चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं, डबा ठेवायचा आहे आपल्याला त्याच्यामध्ये। तर आणि त्याच्यामध्ये बघा 2 ग्लास पाणी टाकायचं आणि तेही पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं। तर आता इकडे बघा, जे पीठ घेतलं आपण त्या पिठामध्ये टाकत आहे मी 1 चम्मच मीठ, 1 चम्मच टाकत आहे पापड खार आणि अर्धा चम्मच टाकत आहे सोडा। तर बघा, सर्व प्रमाण असं त्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये 1 चम्मच जिरं पण टाकायचं। हे बघा, कुकरच्या डब्यामध्ये टाकलं थोडं तेल, कारण या कुकरच्या डब्यामध्ये आपण जे तांदूळाचं जे पीठ घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये वाफवायचं आहे, कुकरमध्ये शिजवायचं आहे, म्हणून छान असं त्याला तेल लावून घ्यायचं। आणि जे पाण्याला आपण उकळी आणली 2 डबे जे मोजून आपण पाणी घेतलं ते आता आपण या तांदूळाच्या पिठामध्ये थोडं थोडं करून टाकणार आहोत आणि ते मिक्स करून घेणार आहोत। तर बघा, थोडं पाणी टाकलं मी आणि ते थोडं मिक्स करून घेत आहे। बघा, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडं थोडं ते मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये। पाण्याचं कमी जास्त प्रमाण ठेवायचं। एक सोबत आपण पाणी टाकलं तर पूर्ण त्याच्या गाठी तयार होतात पिठाच्या। थोडं थोडं पाणी टाकून बघा, आपण आता त्याचं पीठ तयार करून घेतलं। आता आपल्याला हे वाफवायचं आहे। तर कुकरच्या डब्यामध्ये आपण ते जेवढ्या प्रमाणात त्या डब्यामध्ये बसेल असं टाकायचं आणि कुकरमध्ये ते वाफवून घ्यायचं। तर बघा, एका डब्यामध्ये टाकत आहे, तसंच दुसऱ्या डब्यामध्ये ते टाकून घ्यायचं। बघा, जेवढं एका डब्यामध्ये बसेल असं पीठ, कारण शिजल्यानंतर मग ते डब्याच्या बाहेर जाते आणि माझ्यासारखी होते मग फजिती, एकाला एक डब्बा चिपकून जाते, निघत नाही तर लवकर। त्याच्यासाठी मग जेवढं प्रमाण आहे असं प्रमाणातच डब्यामध्ये टाकून घ्यायचं। ते दोन्ही डब्यामध्ये मी आता मिश्रण टाकलेलं आहे। इकडे कुकरमधलं पाणी गरम झालं, आता त्याच्यामध्ये आपण ठेवतो डब्बा आणि जसं आपण कुकरच्या 2 डब्यामध्ये ते मिश्रण टाकलं तर दोन्ही डबे एकावर एक ठेवायचे। बघा, 1 डबा ठेवला, आता दुसरा पण डबा आपण त्याच्यावर ठेवून देऊ। आणि हे उरलेलं मिश्रण, जे उरलेलं मिश्रण आहे हे उरलेलं मिश्रण झाकून ठेवायचं, म्हणजे आपलं कुकरच्या डब्यामधलं जे पीठ वाफेल त्याच्यानंतर मग आपण हे पुन्हा डब्यामध्ये टाकू आणि वाफून घेऊ। आता पहिल्या डब्यात जसं आपण मिश्रण टाकलं तसंच दुसऱ्या डब्यामध्ये टाकू आणि कुकरच्या डब्यावर ठेवून देऊ आणि ते वाफून घेऊ। बघा, दुसऱ्या डब्यामध्ये टाकून घेतलं मिश्रण। आता कुकरला हे डबे लावून घ्यायचे आणि याच्या चांगल्या 5-7 अशा शिट्ट्या होऊ द्यायच्या, म्हणजे 5-7 शिट्ट्यामध्ये चांगलं ते असं वाफून येते। नाहीतर ते पीठ जर कच्चं राहिलं तर जे पापड केल्यानंतर ते चिरतात, त्याचे तुकडे पडतात पापडचे। तर त्याच्यासाठी पीठ हे चांगलं 5-6 शिट्ट्यामध्ये वाफून घ्यायचं आणि त्या डब्यावर झाकण ठेवायचं, म्हणजे आपण कुकरात जे पाणी टाकलं ते पाणी त्या मिश्रणात गेलं नाही पाहिजे। आता लावलं कुकरचं झाकण, आता 5-7 शिट्ट्या आपण याच्या होऊ देऊ। आणि बघा, 5-7 शिट्ट्या अशा झालेल्या आहेत। तर माझं मिश्रण हे वरच्या डब्यामध्ये थोडं जास्त झालं होतं, तर जे प्लेट ठेवली होती डब्यावर ते प्लेट त्याला चिपकली। तर तुम्ही तसं करू नका, कमी प्रमाणातच थोडं थोडं घ्या।
डबा काढायलाही मेहनत लागली. थोडी मेहनत झाल्यानंतर निघाला कुकरमधून मग माझा आता डब्बा. तर आता करू आपण समोरचं जे पीठ झालं त्या पिठाची समोरची प्रोसिजर बघू आता काय आहे. तर बघा कुकरच्या डब्यामध्ये मध्ये कोपरमध्ये काढलं थोडं जास्त गरम आहे. तुमच्याकडे जर सुती असेल त्याच्यावर तयार मी जे कॅरी बॅग पुन्हा देऊ शकता. तर मी बॅगच घेतली. आता ते कोपरामधलं पीठ हे थोडं थंड झालं आणि बॅगमध्ये मी टाकून दिलं. कोपऱ्यातलं सर्व पीठ घेतलं कॅरी बॅगमध्ये टाकून. आता ते चांगलं एकजीव करून घ्यायचं. तर लाटणं असते हे बेलन, तर त्यानं ते एकजीव करून घ्यायचं किंवा हातानेही केलं तरी चालते. तर बघा मी हातानंच केलं, असं पूर्ण एकजीव करून घेतलं. आणि पीठ जर आपलं चांगलं शिजलेलं असेल तर काही वेळ लागत नाही. 2 ते 5 मिनटातच पूर्ण एकजीव आणि छान असा तो तयार होते, पीठ तयार होते. तर बघा मी अगोदर बेलननं लाटून घेतलं आणि बेलनने लाटल्यानंतर मग हाताने केलं. तर आता बघा मी दुसरीकडे जे पीठ उरलेलं होतं, तुम्हाला भांड्यामध्ये पीठ दिसलंच असेल भिजलेलं, ते सुद्धा मी कुकरामध्ये एका साईडला लावून दिलं. आणि इकडे जे आपण शिजवलेलं पीठ आहे ते तयार करत आहे. म्हणजे हे पीठ होईपर्यंत ते सुद्धा लगेचच तयार होऊन येते. तर बघा अशा प्रकारे ते छान असं लाटून घ्यायचं. जास्त काही त्या पिठावर म्हणजे भार द्यायची गरज नाही. सहजच अशा हलक्या हाताने जरी केलं तुम्ही तरीसुद्धा ते असं चांगल्या प्रमाणात पीठ होऊन येते. आणि इथे पीठ तयार झाल्यानंतर पॉलिथिनमध्येच ठेवायचं, म्हणजे ते गरम राहते. तुम्ही जर दुसऱ्या भांड्यात जर ते काढलं तर थंड झाल्यानंतर त्याचे म्हणजे असे चांगले पापड येत नाहीत किंवा ते पापड मग असे उलून जातात. वाळल्यानंतर ते त्याचे तुकडे पडतात, तुटतात. तर त्याच्यासाठी पीठ हे पॉलिथिनमध्येच ठेवायचं. आणि जर सुती कपड्यामध्ये जर तुम्ही करत असाल तरीसुद्धा ते पीठ त्या कपड्यामध्येच गुंडाळून ठेवायचं. बाहेर त्याला हवा लागू द्यायची नाही, कारण थंड जर झालं तर त्याचे पापड म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे येणार नाहीत. तर बघा तुम्हाला दिसतच असेल किती छान असं पीठ असं मळून झालं. आणि जेवढं म्हणजे बघायला तुम्हाला सोपं वाटत आहे तेवढं करायलाही सोपं आहे. म्हणजे पहिल्याच वेळेस जरी तुम्ही बघून करत असाल तरी तुम्हाला परफेक्ट असं पापड हे खिचे पापड हे येतात. तर बघा माझी आई आणि मी बसले, आम्ही दोघीजणी पापड करायला. तर आई देत आहे छोट्या छोट्या लाट्या करून आणि आमची इथं होती हे पापडची मशीन. तर याच्यामध्ये बघा 2 पॉलिथिनचे तुकडे असे खालीवर त्या मशीनला लावले आणि त्याच्यावर लाठी ठेवली. थोडं प्रेस केलं की असा गोल असा पापड तयार होतो. तर बघा अशा प्रकारे चालू आहेत आमचे पापड. आणि थंड व्हायच्या आतच फास्टमध्ये बघा आई देत आहेत लाट्या करून आणि मी पटपट बनवत आहेत पापड. तर बघा अशा प्रकारे आम्ही हे पापड बनवणं आमचे चालू आहेत. आणि जसं मी म्हटलं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला, व्हिडिओ बघूनसुद्धा जरी पहिल्यांदाच केले तरी तुमचे अचूक प्रमाणात आणि छान असे चविष्ट असे खिचे पापड तयार होतात. म्हणून एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचे पापड हे कसे झाले. आणि बघा एका इकडं पापड पण चालू आहेत. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं की कुकरामध्ये मी पीठ लावून ठेवलेलं आहे, जे आपलं उरलेलं मिश्रण होतं ते सुद्धा मी डब्यामध्ये लावून ठेवलं. म्हणजे हे पापड होईपर्यंत लगेचच आपलं दुसरंसुद्धा पीठ हे तयार होते आणि काही वेळ लागत नाही. 1-2 किलोचे जर तुम्हाला पापड करायचे असेल तर लगेचच असे बनून येतात. काहीही जास्त मेहनत नाही. फक्त जे आपलं पीठ जे आहे, जे मिश्रण जे आहे ते चांगलं कुकरमध्ये वाफू द्यायचं.
बघा अशा प्रकारे केले आम्ही पापड. आणि आता बघा गॅसवर ठेवलेलं आहे तेल. तर तेल कशासाठी, जे आपण पापड केले ते आता 2 दिवस आम्ही त्याला ऊन दिली आणि छान असे वाळलेले आहेत. बघा किती छान दिसत आहेत. आता आपण तळून बघू की हे कसे झाले. त्याच्यासाठी गॅसवर तेल ठेवलं. तेल आता थोडं आपण तापू देऊ आणि तापल्यानंतर त्याच्यात टाकू पापडी. बघू आता आपले खिचे पापड हे कसे तयार झाले. तर बघा पापड टाकल्यानंतर किती छान असा फुलत आहे. जास्त तेल तापू द्यायचं नाही. जास्त तेल तापले आणि त्याच्यात जर आपण हे पापड्या काढल्या तर ते पटकन जळतात. छान असा कलर येत नाही त्याला. तर बघा असं नॉर्मल असं तेल तापू द्यायचं आणि पटकन होऊन जातात तेलामध्ये. काही तेलही काही जास्त तळण्यासाठी लागत नाही. बघा एक एक करून मी पापडी अशी तळत आहे. आणि बघा तुम्हाला दिसतच आहे टाकल्याबरोबर किती छान अशी ते पापडी होऊन येत आहेत. एक एक पापडी करून आपण काढून बघू. बघा 2-4 पापड्या मी काढून बघितल्या. बघा 2-4 पापड्या मी अशा काढून बघितल्या. आणि आम्ही दरवर्षीच या प्रमाणाने असे पापड हे घरीच असे बनवत असतो. कारण घरी तुम्ही काही बनवलं तर घरची चव अशी एकदम भारी असते. तर नक्की ट्राय करा. आणि बघा पापड्या हे पूर्ण तळून झाल्या. आणि पापड्या हे खायला म्हणजे रसासोबत, आमरसासोबत, भाजीमध्ये कशाही सोबत अशा छान लागतात. तर बघा मी तुम्हाला दाखवते. 2 याच्यामध्ये फरक बघा किती आहे. जे आपण पापडी तयार केली त्याच्या दुप्पट नाही तर तिप्पट चौपट प्रमाणात ते फुललेली आहे. तर नक्की ट्राय करा तुम्ही. तांदूळाच्या पिठाचे खिचे पापड नक्की ट्राय करा. आणि कसे केले, कसे बनवले, कसे झाले तुमचे पापड कमेंट मला नक्की सांगा. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला मग सर्वांनी करा एन्जॉय खिचे पापडची.